नमस्कार. मी नितीन कुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर. आपण 100 दिवसाचा कृती कार्यक्रम या अनुषंगाने गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाचे विविध समाजोपयोगी जे उपक्रम आहे त्याची माहिती ही जनतेला व्हावी या दृष्टिकोनातून फेसबुक लाईव्ह आपण सुरू केलेला आहे. गेल्या वेळी आपण सलोखा योजनेवरती आपण चर्चा केली, याबाबतच्या शासन निर्णयावरती. आज आपण पोटखराबा क्षेत्र जे वैतीखाली आणलेलं आहे त्याबाबत काय कार्यपद्धती आहे यासाठी आपण आज आपण हे फेसबुक लाईव्ह करत आहोत. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपण फैजपूर जिल्हा जळगाव येथील उपविभागीय अधिकारी श्री बबन काकडे साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे. बबन काकडे साहेब हे महसूल प्रबोधिनी, त्याचप्रमाणे यशदा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी असं विविध ठिकाणी विविध विषयांवरती अनेक नवनियुक्त आणि उर्वरित अधिकारी यांना मार्गदर्शन हे करत असतात. आज ते आपल्याला फेसबुक लाईव्ह द्वारे या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे. बबन काकडे साहेबांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अतिरिक्त जिल्हाधिकारी आदरणीय अंकुश पनाटे साहेब यांचंही स्वागत करतो आणि मी बबन काकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयावरती फेसबुक लाईव्ह सुरू करा. धन्यवाद सर. मी बबन काकडे, उपविभागीय अधिकारी फैजपूर जिल्हा जळगाव. मुंडावरे सरांनी आत्ताच आपल्याला आजचा जो चर्चेचा विषय आहे त्याच्याबद्दलची प्रस्तावना केलेली आहे. आज पोट खराब क्षेत्र, अवर्ग पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणलेलं असेल शेतकऱ्यांनी, तर त्याच्यावर अतिरिक्त आकारणी करणे आणि त्या क्षेत्राचा समावेश हा लागवडीलायक क्षेत्रामध्ये करण्यासंदर्भातल्या विषयावर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. उपस्थित सर्व श्रोते यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला विषय जो आहे त्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा आपण सुरू करूया. याच्या संदर्भात एक पीपीटी मी तयार केलेला आहे. ते पीपीटी मी या ठिकाणी शेअर करतो. हे पीपीटी आपण या ठिकाणी शेअर केलेलं आहे. ते पीपीटी आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. आपण या पीपीटी पीपीटी दिसतंय सगळं आपल्याला? दिसतंय दिसतंय दिसतंय. हा, तर या पीपीटीच्या अनुषंगानं आपण पुढे जाऊया. पोट खराब क्षेत्राचे दोन प्रकार आहेत. हे प्रकार आपल्याला नियम आहेत. जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम 1968 या नियमामध्ये सांगितलेले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 याच्या अनुषंगाने विधिमंडळानं वेळोवेळी नियम केलेले आहेत आणि या नियमामधला एक नियम आहे महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम 1968. या नियमातल्या नियम 2 मध्ये पोट खराब जो हे आहे क्षेत्र आहे त्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे पोट खराब वर्ग अ आणि दुसरा प्रकार आहे पोट खराब वर्ग ब. तर ह्या दोन्ही प्रकारातला फरक जो आहे तो आपण पहिल्यांदा समजून घेऊया आणि मग पुढच्या विषयाकडे आपण जाऊया. पोट खराब हा पोट खराब म्हणजे सपाट जमीन आहे, लागवड करण्यायोग्य आहे. ह्याला आपल्याला पोट खराब असं म्हणता येईल. इथे आपल्याला या ठिकाणी पाण्याचा प्रवाह दिसतोय, त्यानंतर रस्ता असेल, दफनभूमी असेल, दहनभूमी असेल. जी जमीन लागवडीखाली आणणं शक्य नाही अशी जी जमीन आहे तिला पोट खराब ब असं म्हटलं जातं. आता जी सुधारणा केलेली आहे ती पोट खराब अवर्ग जमिनी संदर्भात केलेली आहे. तिची आपण थोडीशी व्याख्या आपण सोप्या भाषेमध्ये बघूया. जी जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम 1968 याच्या नियम 2 मध्ये जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपण बघूया. पोट खराब वर्ग अ जमीन ज्या वेळेला भूमापन झालं किंवा जमाबंदी झाली त्यावेळेला ही कृषीसाठी अयोग्य म्हणून तिची वर्गवारी करण्यात आलेली आहे. मात्र या जमिनीमध्ये ही जमीन कसणं शक्य असतं. म्हणजे थोडक्यात सध्या 7/12 ही लागवडी योग्य जमिनीमध्ये नमूद नाहीये, ती पोट खराब या प्रकारामध्ये नमूद आहे. मात्र ती लागवडी खाली आणता येऊ शकते अशा प्रकारची जमीन म्हणजे पोट खराब वर्ग अ. आणि जी जमीन
लागवडीला लायक नाही किंवा लागवडीखाली आणणं शक्य नाही अशी जमीन जी आहे पोट खराब, तिचा समावेश पोट खराब वर्ग ब जमिनीमध्ये होतो. याच्यामध्ये रस्ता येईल, तलाव येईल, ओढा, दहनभूमी, दफनभूमी अशा प्रकारच्या ज्या पोट खराब जमिनी आहेत त्या पोट खराब वर्ग ब मध्ये येतात. आणि या जमिनीवर मात्र आपल्याला निर्बंध आहेत. ह्या जमिनीचा वापर आपल्याला लागवडीसाठी करता येत नाही, आणि केला तरी त्याच्या आकारने आपल्याला करता येणार नाही. सध्या आपल्याला पोट खराब वर्ग अ जमीन जी आहे त्या जमिनीवरच आकारणी करण्यासंदर्भातील सुधारणा नियम 2 मध्ये करण्यात आलेली आहे. त्या नियम 2 कडे आपण आता जाऊया. आपल्याला एक प्रतिबुक नावाचा एक दस्त या ठिकाणी दिसतोय. थोडासा अस्पष्ट आहे तो, कारण हा दस्त जो आहे हा 1890 साली तयार झालेला आहे. आणि हा TILR म्हणजे ज्याला आता उपाधीक्षक भूमी अभिलेख म्हणतो, यांच्या दप्तरामध्ये हा सामील आहे. ज्या वेळेला जमिनीचं मोजणी झाली, ज्या वेळेला जमिनीची प्रतवारी ठरली गेली, त्यावेळेला हा दस्त तयार करण्यात आलेला आहे. हे कागदपत्र त्यावेळेला तयार करण्यात आलेलं आहे. आणि या कागदपत्रामध्ये अनुक्रमांक 6 जर आपण बघितला पुढे, तर त्या ठिकाणी या जमिनीमध्ये जे पोट खराब क्षेत्र आहे त्या पोट खराब क्षेत्राची वर्गवारी या ठिकाणी आपल्याला सापडते. रस्ता असेल तर त्याची लांबी रुंदी, नाला असेल तर त्याची लांबी रुंदी, किंवा खळं असेल, इमारत असेल, त्याची देखील लांबी रुंदी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एखादं क्षेत्र पोट खराब वर्ग अ आहे किंवा ब आहे असा प्रश्न जर निर्माण झाला, तर आपल्याला उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दप्तरातील प्रतिबुक हे दस्त जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक ठरू शकेल. त्याचप्रमाणे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या दप्तरामध्ये शिवाराचा एक नकाशा आहे. त्या नकाशामध्ये देखील पोट खराब क्षेत्र जे आहे रस्त्याखालचं, नदी नाल्याखालचं, डोंगर असतील, दऱ्या असतील, तर ते देखील त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. त्याच्यामुळे एखादं क्षेत्र हे पोट खराब कोणत्या प्रकारामध्ये येते हे जर बघायचं असेल आपल्याला, तर ते आपल्याला तालुका निरीक्षक भूमी अभिलेख किंवा उपाधीक्षक भूमी अभिलेख म्हणतो आपण, त्यांच्या कार्यालयामध्ये असलेली ही जी कागदपत्र आहेत याच्यामध्ये आपल्याला बघून ती खात्री करता येते. आता आपल्याला या सुधारणेच्या अनुषंगानं जे काही महत्वाच्या तरतुदी आहेत, परिपत्रक आहेत, त्याचे 4 तरतुदी आपण या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. एक 1967 महसूल आणि वन विभागाचा एक शासन निर्णय आहे. त्यानंतर माननीय जमाबंदी आयुक्त यांचा 29/2/1968 चा एक परिपत्रक आहे. त्यानंतर अलीकडची जी सुधारणा झालेली आहे ती सुधारणा याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याची गॅजेट नोटिफिकेशन देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जे आज चर्चा करणार आहोत, किंवा पोट खराब अ वर्ग पोट खराब जे लागवडीखाली आणलेलं आहे त्याच्या संदर्भात अतिरिक्त आकारणी करण्याचा जे काही आपल्याला काम करायचं आहे, त्याच्या मुळाशी हे 4 जे काही संदर्भ आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत. आता आपण शासनानं म्हणजे महाराष्ट्र शासनानं जी सुधारणा 2018 ला केली, ती सुधारणा अत्यंत महत्वाची आहे. आणि खास करून शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं ही सुधारणा अत्यंत महत्वाची आहे. ही महत्वाची अशासाठी आहे की बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीमध्ये अवर्ग पोट खराब क्षेत्र जे आहे ते लागवडीखाली आणलेलं आहे. फक्त त्याची समावेश जो आहे 7/12 तो लागवडी योग्य जमिनीच्या क्षेत्रामध्ये करण्यात आलेला नव्हता. तो आता आपण करणार आहोत, किंबहुना बरीचशी कार्यवाही आपण या ठिकाणी केलेली आहे. याचे 2 फायदे महत्वाचे आहेत. एक तर लागवडी योग्य क्षेत्र त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच नैसर्गिक आपत्ती असेल, टंचाई असेल, त्या काळामध्ये जी काही मदत शासनाकडून दिली जाते ती मदत देताना हे क्षेत्र त्या ठिकाणी विचारात घेतलं जाईल. आणि बँकांकडून जे कर्ज दिलं जातं, तर ते कर्ज देताना देखील लागवडीलायक क्षेत्र त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील ही सुधारणा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. पोट खराब क्षेत्र कमी होऊन लागवड योग्य क्षेत्र जे आहे, या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणूनच साहजिकच टंचाई किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जी मदत मिळते त्याच्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर बँकांकडून जे कर्ज दिलं जातं, अर्थसहाय्य दिलं जातं, ते देताना देखील लागवड योग्य क्षेत्राचा विचार केला जातो. पोट खराब क्षेत्र त्यावेळेला विचारात घेतलं जात नाही. त्याच्यामुळं बँकांकडून कर्ज मिळवताना देखील ही तरतूद जी आहे ती शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून आपल्याला या तरतुदीच्या अनुषंगानं ज्या शेतकऱ्यांनी अवर्ग पोट खराब जमिनी लागवडीखाली आणलेल्या आहेत त्या लागवडीखाली आणलेल्या क्षेत्राचा समावेश
लागवड योग्य जमिनीमध्ये करायचा आणि त्याची आकारणी त्या प्रमाणात वाढवण्याची मोहीम आपल्याला या ठिकाणी घ्यायला शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे. आपण ती मोहीम घेतलेली देखील आहे. परंतु अजूनही जर काही ही कार्यवाही करायची बाकी असेल तर ती कार्यवाही आपल्याला आता देखील करता येणार आहे. या सुधारणेमध्ये कुठलीही टाइम लिमिट किंवा काळाचं बंधन या ठिकाणी घातलेलं नाही. त्यामुळं काही शेतकरी बांधव जर ह्या सुधारणा पासून वंचित असतील तर त्यांच्या संदर्भात देखील ही कार्यवाही आपल्याला आता देखील करता येणार आहे. तर हा नियम 2 जो आहे ती सुधारणा आपण थोडक्यात वाचूया आणि मग पुढे जाऊया. नियम 2 मध्ये 2 जो आहे त्याच्यामध्ये वर्ग अ खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल आणि अशा प्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूण पोट खराब क्षेत्र जे आहे अ वर्गचं ते एकदा लागवडीखाली आणलं आणि ते लागवडीखाली आणलं की या नियमाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी हे अधिकार मान्य सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिलेले आहेत. प्रांताधिकारी हे त्या लागवडीखाली आणलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात आकार वाढवतील आणि मग एकदा प्रांताधिकारी यांचा आदेश झाला की हे क्षेत्र जे आहे ते पोट खराब क्षेत्रामधून कमी होईल, त्याचा समावेश लागवड योग्य क्षेत्रामध्ये होईल आणि त्या प्रमाणात म्हणजे त्रैराशिक मांडून पूर्वीची जी आकारणी आहे ती आकारणीमध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. म्हणजे एका हेक्टर क्षेत्राला 10 रुपये जर असतील आणि 20 आर क्षेत्र जर लागवडीखाली आणलं तर त्या प्रमाणातच तो आकार जो आहे त्या ठिकाणी त्रैराशिक मांडून तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे. तर पूर्वी या जमिनीवर अतिरिक्त आकारणी तर करण्याची तरतूद नियमामध्ये नव्हती, ती आता करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच हे क्षेत्र पोट खराब क्षेत्रामधून कमी होऊन लागवड योग्य क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी समावेश केला जाईल आणि त्या प्रमाणामध्ये त्या जमिनीची आकारणी जो आहे किंवा जो जमीन महसूल आहे तो देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. तर ही सुधारणा जी आहे ही सुधारणा ही पोट खराब संदर्भातील जी कार्यवाही आपण करणार आहोत त्याच्या मुळाशी ही सुधारणा आहे आणि या सुधारणेच्या अनुषंगानेच आपल्याला ही संपूर्ण कार्यवाही त्या ठिकाणी करायची आहे. आता ही कार्यवाही करण्यासंदर्भात ज्या सूचना माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालयानं निर्गमित केलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला आणि त्याचे टप्पे जे आहेत त्या कामकाजाचे ते टप्पे आपण या ठिकाणी आज थोडक्यात बघणार आहोत. त्याची कार्यपद्धती एक फ्लोचार्ट आपण समोर आपल्याला दिसत असेल. पोट खराब जमीन लागवडी लायक करण्यासंदर्भातले टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. याची सुरुवात ही तलाठी किंवा आता ग्राम महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्या पासून ही सुरुवात होईल. त्यांनी परिशिष्ट अ जे आहे जे आपण पुढे बघणार आहोत परिशिष्ट एक अ चा नमुना आपण पुढे बघूया. तर त्या पोट खराब क्षेत्राबाबत परिशिष्ट 1 अ त्यांनी तयार करायचा आहे. परिशिष्ट 2 मध्ये त्या जमिनीची किंवा त्या गटाची स्थळ पाहणी करण्यासाठी नोटीस त्यांनी निर्गमित करायची आहे. परिशिष्ट 3 मध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी जबाब आणि पंचनामा त्या ठिकाणी करायचा आहे आणि परिशिष्ट 4 मध्ये संबंधित ग्राम महसूल अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या मंडळाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे. तर हे तलाठी स्तरावरचे किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावरचे हे टप्पे आपण या ठिकाणी बघितले. परिशिष्ट 1 अ तयार करणे, त्यानंतर परिशिष्ट 2 मध्ये संबंधित शेतकरी आणि पंच यांना स्थळ पाहणीची नोटीस देणे, त्यानंतर संबंधित शेतावर प्रत्यक्ष जाऊन संबंधित शेतकऱ्यांचा जबाब घेणे, पंचनामा करणे आणि मग हे सगळं जे आहे ते परिशिष्ट 4 मध्ये तलाठी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांनी मंडळाधिकारी यांच्याकडे सादर करणे असे हे टप्पे जे आहेत हे ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावर त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर मंडळाधिकारी यांची भूमिका या ठिकाणी सुरू होते. मंडळाधिकारी यांनी परिशिष्ट 5 आपण पुढे नमुना त्याचा बघणार आहोत. परिशिष्ट 5 मध्ये मंडळाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर करायचा आहे. कोणकोणते कॉलम कुणी भरायचे हे देखील आपण पुढे बघूया. मात्र परिशिष्ट 5 हे मंडळाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे अहवालाच्या रूपानं सादर करायचं आहे. तहसीलदार यांनी त्यांच्याकडं जे परिशिष्ट 5 येईल त्याच्या अनुषंगानं परिशिष्ट 6 हे उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवायचं आहे. तहसीलदार यांनी परिशिष्ट 6 जे आहे ते उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अभिप्रायासाठी त्या ठिकाणी सादर करायचं आहे. त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख जे आहेत ते परिशिष्ट 7 मध्ये तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर करतील. उपाधीक्षक भूमी अभिलेख हे आलेला जो प्रस्ताव आहे ते तपासतात. ते क्षेत्र जे आहे ते
पोट खराब वर्ग अ आहे याच्याबद्दल खात्री करतात. जो आकार त्या ठिकाणी आपल्याला वाढवायचा आहे त्या आकारासंदर्भातली खात्री त्या ठिकाणी केली जाते. आणि मग त्यांचा अहवाल जो आहे तो परिशिष्ट 7 मध्ये तहसीलदार यांच्याकडे सादर केला जातो. तहसीलदार हा अहवाल त्यांचा अहवाल परिशिष्ट 8 मध्ये जे उपविभागीय अधिकारी आहेत किंवा ज्यांना आपण प्रांताधिकारी म्हणतो यांच्याकडे सादर करतात. तर अशा पद्धतीनं एकूण 8 परिशिष्ट जे आहेत त्या परिशिष्टाच्या नमुन्यामध्ये ही संपूर्ण कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्यापासून सुरू होईल, ती तहसीलदार यांच्यापर्यंत येईल. मध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे देखील त्या ठिकाणी कॉमेंट्स किंवा अभिप्राय आपल्याला घ्यावे लागणार आहेत. आणि मग हा संपूर्ण अहवाल हा तहसीलदार यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल. हे टप्पे आपण थोडक्यात बघितले. त्यानंतर मग उपविभागीय अधिकारी जे आहेत तर ते परिशिष्ट 9 मध्ये आदेश पारित करतात. त्याचा नमुना जो आहे तो परिशिष्ट 9 मध्ये दिलेला आहे. एकूण क्षेत्र किती होतं, त्याच्यामध्ये अवर्ग पोट खराब किती होता, त्याच्यापैकी किती लागवडी खाली आणला, आणि मग आता एकूण लागवडीला एक क्षेत्र किती आहे आणि आकारात किती वाढ झालेली आहे, हे सगळं परिशिष्ट 9 मध्ये त्या ठिकाणी नमूद केलं जातं. आणि परिशिष्ट 9 मध्येच उपविभागीय अधिकारी यांच्याकडून आदेश पारित केला जातो. तर हे टप्पे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. याच्यामध्ये आता आपण ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्या स्तरावरची जी कार्यवाही आहे ती थोडक्यात बघूया. तलाठी यांनी संबंधित गटाला भेट द्यायची आहे. 7-12 जो आहे तो बघायचा आहे. आणि त्या 7-12 वरून ज्या शेतकऱ्यांनी अवर्ग पोट खराब लागवडी खाली आणलेला आहे त्याच्या संदर्भातली माहिती परिशिष्ट 1 अ मध्ये रकाना क्रमांक 1 ते 5 याच्यामध्ये तयार करायची आहे. रकाना क्रमांक 1 ते 5 जे आहेत परिशिष्ट 1 अ, ही माहिती तलाठी यांनी गाव नमुना 7-12 ज्याला आपण अधिकार अभिलेख म्हणतो त्या अधिकार अभिलेखाच्या आधारे त्या ठिकाणी तयार करायचे आहे. त्यानंतर पुढे कॉलम क्रमांक 6, 7 आणि 8 याच्यामध्ये पोट खराब वर्ग अ क्षेत्र लागवडी खाली आणले आहे किंवा नाही हा अभिप्राय आपल्याला यायचा आहे. आणि कॉलम क्रमांक 7 मध्ये पोट खराब वर्ग अ मधील लागवडी खाली आणलेले क्षेत्र जे क्षेत्र असेल ते नमूद करायचंय. आणि पुढं शेरा नमूद करायचंय, पात्र किंवा अपात्र. अवर्ग पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणलेला असेल तर त्या ठिकाणी पात्र असा शेरा त्या ठिकाणी नमूद केला जाईल. आणि खाली तलाठी जे आहेत तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या स्वाक्षरी त्या ठिकाणी असतील. तर हे परिशिष्ट 1 अ जे आहे ते सगळ्यात आधी तयार केलं जाईल. त्यानंतर परिशिष्ट 2 मध्ये ग्राम महसूल अधिकारी दवंडीद्वारे या जमिनीची स्थळ पाहणी करण्यासंदर्भातली नोटीस तयार करून संबंधित शेतकरी जे आहेत त्यांना देतील. आणि पंचांना देखील त्या ठिकाणी त्या स्थळ पाहणीच्या वेळेला उपस्थित राहावं असं त्या ठिकाणी कळवलं जाईल. त्याचा नमुना देखील मान्य जमाबंदी आयुक्त यांनी 19/8/2019 परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये हे सर्व नमुने जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करून देण्यात आलेले आहेत. खाली तलाठी यांच्या स्वाक्षरीनं हे परिशिष्ट 2 जो आहे नोटीसचा नमुना तो त्या ठिकाणी तयार केला जाईल. आणि संबंधित जे काही शेतमालक असतील शेतकरी असतील त्यांना तो दिला जाईल. आणि स्थळ पाहणीच्या वेळेला उपस्थित राहावं अशी विनंती आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना आपण करणार आहोत. त्यानंतर तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोट खराब वर्ग अ क्षेत्र लागवडी खाली आणलंय किंवा नाही याच्याबाबत खात्री करायची आहे. तसा जबाब संबंधित शेतकऱ्यांचा घ्यायचा आहे, पंचनामा करायचा आहे. आणि एक हस्त स्केच तयार त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचा नमुना परिशिष्ट 3 या ठिकाणी दिलेला आहे. तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यावर करावयाच्या जबाब आणि पंचनाम्याचा नमुना मान्य जमाबंदी आयुक्त यांनी सर्व नमुने त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करून दिलेले आहेत. या नमुन्यामध्येच आपल्याला सगळे अहवाल त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. हा परिशिष्ट 3 आपण बघितला. स्थळ पाहणीचा हस्तस्केच नकाशा जो आहे त्याचा नमुना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो नमुना आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. या नमुन्यामध्ये तलाठी यांनी हस्तस्केच जे आहे त्या ठिकाणी त्या जमिनी संदर्भातलं आणि पोट खराब वर्ग अ जे लागवडीखाली आणलेलं आहे त्या संदर्भातलं या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यानंतर मंडळाधिकारी यांच्या स्तरावर जी काही कार्यवाही करायची आहे ती कार्यवाही आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर परिशिष्ट 1 अ जे तलाठी यांनी तयार केलंय त्यातले कॉलम क्रमांक 1 ते 5
हे तलाठी यांनी भरलेले आहेत. त्यानंतर रकाना क्रमांक 6 याच्यामध्ये पोट खराब वर्ग अ हे लागवडीखाली आणलं आहे किंवा नाही, याच्यामध्ये होय किंवा नाही योग्य तो अभिप्राय त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. होय असलं तर मग रकाना क्रमांक 7 मध्ये जे क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे ते क्षेत्र त्या ठिकाणी स्पेसिफिक नमूद करायचं आहे. आणि वर जे काही परिपत्रके दिलेली आहेत सुरुवातीला त्याच्या अनुषंगाने खात्री करून ते अवर्ग आहे या संदर्भात खात्री करून मग रकाना क्रमांक 8 मध्ये पात्र किंवा अपात्र हे नमूद करून हे परिशिष्ट जे आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर ही मंडळाधिकारी यांच्या स्तरावरची कार्यवाही आहे. परिशिष्ट क्रमांक 1 रकाना क्रमांक 6 ते 8 हे मंडळाधिकारी यांनी त्या ठिकाणी आपला अभिप्राय नमूद करायचा आहे आणि त्याच्यावर खाली स्वाक्षरी करायची आहे. डाव्या बाजूला मंडळाधिकारी यांची स्वाक्षरी आहे, उजव्या बाजूला तलाठी यांची स्वाक्षरी आहे. रकाना क्रमांक 1 ते 5 हे तलाठी यांनी भरायचे. 6, 7 आणि 8 हे मंडळाधिकारी यांनी हे रकाना क्रमांक या ठिकाणी भरायचे आहेत. तर अशा पद्धतीने परिशिष्ट 1 हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर परिशिष्ट 1 मधील जे पात्र सर्वे नंबर किंवा गट नंबर आहेत याची एकत्रित यादी परिशिष्ट 1 मध्ये त्या ठिकाणी तयार केली जाईल. हे परिशिष्ट 1 आहे. ही संयुक्तपणे कार्यवाही करायची आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी परिशिष्ट 1 या ठिकाणी तयार करायचं आहे. आणि पोट खराब अ ज्यांनी लागवडीखाली आणलेलं आहे अशा प्रकरणांची ही यादी तयार करून ही आपल्याला त्या ठिकाणी पुढे तलाठी यांनी परिशिष्ट 1 बाबतचा गावनिहाय अहवाल मंडळाधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. याला परिशिष्ट 4 असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर मंडळाधिकारी यांनी संबंधित सर्वे नंबर आणि गट नंबरची स्थळ पाहणी करून पडताळणी करायची आहे आणि त्यांच्या पडताळणी अंती शिफारसीसह अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा आहे. त्याला परिशिष्ट 5 असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. हे परिशिष्ट 5 आहे. मंडळाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर करावयाच्या अहवालाचा नमुना. हा गटनिहाय आपल्याला त्या ठिकाणी ह्या परिशिष्ट तयार करावं लागेल आणि मंडळाधिकारी यांच्या स्वाक्षरीनं ते आपल्याला तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा आहे. त्याचा नमुना परिशिष्ट 5 आहे. आणि माननीय जमाबंदी आयुक्त यांनी 19/8/2019 च्या परिपत्रकामध्येच हे सगळे नमुने त्या ठिकाणी प्रिस्क्राईब करून दिलेले आहेत. त्यानंतर इथून पुढे तहसीलदार यांची भूमिका जी आहे ती सुरू होईल. तहसीलदार यांनी जी गावनिहाय माहिती त्यांच्याकडे आलेली आहे मंडळाधिकारी यांच्याकडून ती माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवायची आहे. त्याच्याकरता परिशिष्ट 6 त्या ठिकाणी निश्चित करून दिलेला आहे. हा परिशिष्ट 6 आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. या परिशिष्ट 6 मध्ये ही सगळी माहिती एकत्रित करून तहसीलदार यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अभिप्रायाकरता त्या ठिकाणी सादर करायचे आहे. याच्यामध्ये एकूण पोट खराब क्षेत्र किती आहे, त्यानंतर अवर्ग त्याच्यापैकी लागवडीखाली आणलेलं क्षेत्र किती आहे, मग उर्वरित क्षेत्र किती राहत आहे आणि जे क्षेत्र लागवडीखाली आणलंय त्याच्या अनुषंगानं आकारामध्ये किती वाढ होते आहे, हे सगळं या प्रपत्र मध्ये त्या ठिकाणी नमूद केलं जाणार आहे. त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे हे परिशिष्ट 6 आल्यानंतर तिथून पुढची कार्यवाही जी आहे ती उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना करायची आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी संबंधित जो गट नंबर आहे, जो सर्वे नंबर आहे, त्याचा वर्गीकरण नकाशा बघायचा आहे किंवा सर्वे नंबरचा गाव नकाशा मी मगाशी जो सांगितला तो बघायचा आहे. प्रतिबुक मी आता जे स्क्रीनवर मगाशी आपल्याला दाखवलं ते प्रतिबुक बघायचंय किंवा फाळणी बुक असतं पोट करण्यासंदर्भातलं हे पुस्तक आहे किंवा मोजणी बुक आहे. ही सगळी पुस्तकं जी आहेत किंवा दस्तऐवज आहेत हे सगळे उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामध्ये ठेवलेले आहेत. आणि या दस्तांवरून लागवडीखाली आणलेलं क्षेत्र जे आहे ते अवर्ग आहे याच्या संदर्भात खात्री करायची आहे. आणि गरज असेल तर मग प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करायची आहे. आणि संबंधित क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळं जो काही आकार वाढणार आहे तो आकार वाढवून सुधारित आकारणी करायची आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी त्यांचा अहवाल परिशिष्ट 7 मध्ये तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा आहे. तर अशा पद्धतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची भूमिका जर आपण बघितली बारकाईनं तर लागवडीखाली आणलेलं क्षेत्र हे अवर्ग आहे याच्या बाबत खात्री करणे हा पहिला मुद्दा. आणि मग जे क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आकारणी सुधारित करणे किंवा आकारणी निश्चित करणे हा दुसरा मुद्दा. हे दोन बाबी ज्या आहेत त्या उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना आपल्या स्तरावर त्या ठिकाणी करायच्या आहेत. आणि मग परिशिष्ट 7 मध्ये त्यांनी तहसीलदार यांच्याकडे
अहवाल सादर करायचा आहे. हे परिशिष्ट 7चा नमुना आहे. याच्यामध्ये लागवडीखाली आणलेलं अवर्ग क्षेत्र, त्यानंतर एकूण मग बेरीज होऊन एकूण किती क्षेत्र लागवडीखाली आलेलं आहे, त्यानंतर पोट खराब किती क्षेत्र शिल्लक राहिलंय, आणि मग एकूण जे क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे वाढ होऊन त्याचा आकार किती असणार आहे, हे सगळं नमूद करायचंय. आणि परिशिष्ट 7 जो आहे तो उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा आहे. हे आकार जो कॅल्क्युलेट केला जातो तो त्रैराशिकाच्या स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे एका हेक्टरला 10 आर असेल तर मग 20 आरला किती, सोप्या त्रैराशिक मांडलं जातं आणि त्या प्रमाणामध्ये तो आकार त्या ठिकाणी वाढवून दिला जातो. पण ही जबाबदारी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्तरावरची आहे. तहसीलदार यांच्याकडं उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा परिशिष्ट 7 मध्ये अहवाल आल्यानंतर तहसीलदार यांनी त्यांच्या अभिप्रायासह परिशिष्ट 8 मध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपला अहवाल सादर करायचा आहे. त्या रकाने जवळपास सगळे सारखेच आहेत. एकूण क्षेत्र, त्याच्यापैकी पोट खराब क्षेत्र, त्याच्यापैकी अवर्ग पोट खराब क्षेत्र, मग अवर्गापैकी किती क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे, मग एकूण लागवडीलायक क्षेत्र किती झालंय, पोट खराब क्षेत्र किती शिल्लक राहिलंय, आणि जे क्षेत्र वाढलंय लागवडीलायक क्षेत्र त्याच्या अनुषंगाने मग आकारणीमध्ये किती वाढ झालेली आहे, हे सगळं नमूद करून परिशिष्ट 8 जो आहे तो तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. हा परिशिष्ट 8 आपण बघतोय. या नमुन्यामध्ये तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर मग उपविभागीय अधिकारी आता मूळ कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये 1968 जे नियम आपण जे बघितले त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणलेलं आहे, पण हे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना त्या ठिकाणी डेलिगेट केलेले आहेत. त्याच्यामुळे ही कार्यवाही जी करणार आहेत ती प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरती केली जाणार आहे. मग जमीनधारकानं लागवडीखाली आणलेलं जे अवर्ग पोट खराब क्षेत्र आहे याच्या संदर्भातली खात्री झाल्यानंतर मग आपण मगाशी चर्चा केली त्या पद्धतीनं महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम 1968 याच्या अंतर्गत 2018ला जी सुधारणा केली गेलेली आहे, सुधारित नियम 2.2, याच्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी हे अंतिम आदेश पारित करतात. त्याचा नमुना नमुना 9 या ठिकाणी दिलेला आहे. आणि या नमुन्यामध्ये मग लागवडीखाली आणलेलं क्षेत्र आणि त्या अनुषंगानं जो सुधारित आकार आहे तो सगळा नमूद केला जातो आणि हा अंतिम आदेश त्या ठिकाणी पारित केला जातो. तर हा आदेश नमुना जो आहे तो परिशिष्ट 9 या नमुन्यामध्ये हा आदेश त्या ठिकाणी पारित केला जातो. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर त्या ठिकाणी केली जाते. याची प्रत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिली जाते, तहसीलदारांना दिली जाते, आणि त्याच्यानंतर मग कम जास्त पत्रक तयार करण्याचं काम हे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्तरावर त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर मग जिल्हा जिल्हा उपविभागीय अधिकारी यांचा आदेश आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील कम जास्त पत्रक जे आहे त्याच्या अनुषंगानं तलाठी हे अधिकार अभिलेखामध्ये, म्हणजे थोडक्यात अधिकार अभिलेख म्हटलं तर गाव नमुना 7-12 याच्यामध्ये त्याचा अंमल घेतला जातो. पोट खराब क्षेत्र कमी केलं जातं, लागवडीला क्षेत्र त्या ठिकाणी वाढवलं जातं, आणि जी सुधारित आकारणी आहे वाढलेली ती त्या ठिकाणी नमूद केली जाते. गाव नमुना 1 मध्ये देखील याचा, म्हणजे ज्याला आपण आकारबंद म्हणतो, क्षेत्राची नोंदवही, याच्यामध्ये देखील त्याचा अंमल घेतला जातो. तर अशा पद्धतीनं ही कार्यवाही जी आहे ती संपूर्णपणे केली जाते. ही कार्यवाही आपण मोहीम स्वरूपात त्या ठिकाणी केलेली आहे. पण अजूनही काही शेतकरी बांधव हे जर याच्यापासून वंचित राहिले असतील किंवा अ, हे मोहीम स्वरूपात जी कार्यवाही आपण केली त्यानंतर अवर्ग पोट खराब क्षेत्र लागवडी खाली आणलेलं असेल तर आता देखील ही कार्यवाही करता येणार आहे. कुठलाही वेळेचं बंधन किंवा मुदत या सुधारणेमध्ये नमूद केलेली नाही. त्याच्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अजूनही आपल्याला ही प्रकरणं तयार करता येतील. आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नमुना 9 मधला आदेश पारित झाल्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचं कम जास्त पत्रक तयार झाल्यानंतर गाव नमुना 7-12 जो आहे त्याच्यावर त्याचा अंमल घेतला जाईल आणि तिथून पुढं वाढलेलं क्षेत्र आणि आकार जो आहे तो त्या ठिकाणी लागू होईल. तर अशा पद्धतीनं आपण ही कार्यवाही जी आहे त्याच्या टप्पे जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. माननीय मुंडावरे सर, आपण उपस्थित आहात. आपल्याला काही ऍडिशन करायची असेल, काही याच्यामध्ये आणखी करेक्शन करायचं असेल तर कृपया मी विनंती करतो आपल्याला. धन्यवाद काकडे साहेब. आपण अत्यंत चांगलं मार्गदर्शन आणि सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे.
मी फक्त याद्वारे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्यांचे कोणाचे पोट खराबा क्षेत्र वैतीखाली आणलेले आहे, मात्र अद्यापही ते जर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून घेतलेली नसेल आणि या योजनेचा फायदा घेतलेला नसेल, तर तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा आणि ह्या याच्यातून त्यांनी जे काही त्यांना अडचणी असतील त्या याच्यातून दूर होतील. या व्यतिरिक्त काही कोणाला शंका असल्या तर त्यांनी त्या कॉमेंट्स मध्ये टाकाव्यात, जेणेकरून त्या शंकांचं निरसन आम्ही त्या कॉमेंट्सला रिप्लाय देऊ करू. आजचा हा या ठिकाणी फेसबुक लाईव्ह इथं संपतोय. पुढचा फेसबुक लाईव्ह आपण पुढच्या गुरुवारी 5 वाजता पुन्हा भेटणार आहोत. त्याचा विषय हा आपण ठरवलेला आहे, ई हक्क मधून नोंदविता येणाऱ्या जे काही फेरफार आहे त्या बाबतीमध्ये आहे. घरी बसून प्रत्येक शेतकरी याचा हा लाभ घेऊ शकतो. त्याच्यात इकरार पत्र असेल, बोजा दाखल करणे असेल, गहाणखत असेल, बोजा कमी करणे असेल, वारस नोंद असेल, मैताचे नाव कमी करण्याबाबत असेल, अपात्र शेरा कमी करण्याबाबत असेल, एकत्र कुटुंब कर्त्याचं नाव कमी करण्याबाबत असेल, विश्वस्ताचे नाव कमी करण्याबाबत असेल, संगणकीकृत सातबारा मधील चूक दुरुस्त करण्याबाबत असेल, या बऱ्याचशा गोष्टी आपण ई हक्क प्रणालीमधून करू शकतो. तरी पुढच्या फेसबुक लाईव्हचा सुद्धा सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या बाबतीमध्ये आपण ही माहिती घेऊन त्या अडचणी दूर कराव्या. पुन्हा एकदा मी काकडे साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांनी ही फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे आपले अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे साहेब, बुवा, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आजचा फेसबुक लाईव्ह संपला. संचयित करतो. धन्यवाद.